विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन अखेरीस आले आहे. मात्र अद्यापही शासनाचा निषेध करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची आंदोलने आणि मोर्चे थांबली नाही आहेत. आताही विविध संघटन आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी नारेबाजी करत मोठमोठे मोर्चे काढत आहेत. असाच एक मोर्चा काढला होता राष्ट्रीय आदिम कृती समिती या संघटनेने. हलबा एकता जिंदाबाद, जय आदिम, जय भीमच्या घोषणांनी परिसर दणाणून टाकत राष्ट्रीय आदिम कृती समितीचा भव्य मोर्चा विधिमंडळावर धडकला. टेकडी मार्गावर मोर्चा थांबल्यावर सरकार विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. अब नहीं तो कब, करो या मरो, हलबी बोली भाषेतील या वाक्यांनी समाज बांधवांची मने जिंकली. कसं आहे की पहिले जो व्यक्ती व्यवसाय करत होता ना, त्या व्यवसाय वाचक त्याचं नाव जोडत, म्हणजे किशोर ऋषी, जर मी विणकरचं काम करणार आहे तर कोस्टा, मी लोहारचं काम करणार आहे तर लोहार, मी जर याचं काम करत तर सोलारचं सोलार. तर आम्ही जेव्हा आमचे पूर्वज आम्ही बस्तर जिल्ह्याकडून तिकडून आलेलो आहोत, त्यामुळे आम्ही कोसा विणत होतो. कोसा म्हणजे जे आता तुम्ही बघितलं तर कोसाच्या ताग्यापासून आम्ही पातळ तयार करत होतो. आमचं विणकरीचं काम होतं. तो कोसा हा कोस्टा झाला. म्हणजे इंग्रज जेव्हा होते ना तेव्हा त्यांनी कोस्टा म्हटला मला. मग मराठीमध्ये मध्य प्रांत हटलं आणि आम्ही महाराष्ट्रात आलो, इन्क्लुडिंग इथे झालं किंवा कोष्टी झालं. तर कोष्टी तेव्हा जात नव्हती, हलबात जात होती आणि आम्ही हलबात जातीचा, पण आमचा व्यवसाय विणकरीचा होता म्हणून आम्हाला कोस्टा म्हणजे कोष्टी झालं. त्यानंतर मराठीमध्ये महाराष्ट्र एकीकरणमध्ये इकडे जेव्हा महाराष्ट्र झाला तर कोष्टी झाला आणि या गोष्टीमुळं आम्हाला प्रॉब्लेम क्रिएट झाला. जेव्हा की आम्ही हलबा म्हणून आम्हाला हलबाची कास्ट सर्टिफिकेट मिळाली पाहिजे, हा एक महत्त्वाचा प्रश्न. आम्हाला हलबा गोष्टी बी असेल 50च्या आधी तर त्याची व्हॅलिडिटी मिळाली पाहिजे. जर हे देत नसेल तर संसदमध्ये आम्हाला नितीन गडकरीने म्हटलं होतं की 6 महिन्याच्या आतमध्ये हलबा समाजाचा प्रश्न सोडून देतो, तर त्यांनी सोडवलं नाही. आणि आता हा विषय अमेंडमेंटचा जे घटना आहे, घटना दुरुस्तीवाला विषय आला. आता घटना दुरुस्तीमध्ये नितीन गडकरींनी आमच्या समाजाचं हे प्रॉब्लेम सोडलं पाहिजे. कारण की नितीन गडकरी जिथं पैदा झाले ते आहे खापरखेडा, आपला काय धापेवाड्यामध्ये आम्ही गोष्टीत त्याच्यासोबत होते. त्यांना आमचा धंदा माहीत आहे, त्यांचा आमचे गुरु बी माहीत आहे. सगळं असताना 14 वर्ष झाले पण ते अजूनपर्यंत आमचा अमेंडमेंट बी नाही झाला आणि हलवाला प्रश्न. तुमच्या सरकारला काय इशारा आहे? बस आता हे निकंबी सरकार, एक नारा पाहिला, निकंबी सरकार बदललं आहे करते. आता आम्हाला बदलावंच लागेल, अल्टरनेटिव्ह पाहिजे. की आता आम्ही 14 वर्ष 15 वर्ष यांना खासदारालाही वेळ दिला, आमदारालाही दिला, पण आता आम्हाला पलटावं लागेल आणि पुढची स्टेप पलटणार नाही. निकंबी सरकार बदललं आहे. माजी सभापती नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे. तुमचं सांगा काय मागणी आहे तुमची, आणखी कशाबद्दल तुम्ही आंदोलन केलं आहे? मागणी आमची ही आहे सरकारला, मागील 40 वर्षापासून या हलबा समाजावर अन्याय होत आहे आणि आम्ही या संविधानचे पार्ट 19 मध्ये हलबा आणि हलबी परमपूज्य डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये दिलेला आहे आणि तो हक्क आम्ही मागून राहिलो या सरकारला. पण आजपर्यंत 40 वर्षापासून जी पण सरकार आलेली आहे आतापर्यंत त्यांनी आम्हाला कोणी सुद्धा न्याय दिलेला नाही आहे. आणि न्याय आणि हक्कासाठी आम्ही दरवर्षी आम्ही या विधानसभावर विराट मोर्चा आमच्या समाज बांधव काढत आहे, पण एकही सरकार आजपर्यंत जागलेली नाही. आणि यानंतर हायकोर्टाने असे निर्णय देण्यात आलेले आहे की आमचा जो कोष्टी शब्द जो होता तो व्यवसायवाचक आहे आणि मूळचे आम्ही भारतचे मूल निवासी आदिवासी हलबा खरे आहोत हे सिद्ध झालेलं आहे. पण ही झोपलेली सरकार हे अजूनपर्यंत जागे झालेले नाही. एकही व्यक्ती, एकही आमदार इथे जे यांनी आजपर्यंत एकही म्हणजे लक्षवेधी म्हणा प्रश्न या सभागृहामध्ये उचललेला नाही आणि त्यांना आज जाग आली आहे, आज त्यांनी प्रश्न मांडलेले आहे, परंतु न्याय मिळालेला नाही आहे. यांची केंद्रामध्येही सरकार आहे, राज्यामध्येही आहे आणि इतके यांचे आमदार असून खासदार असून कोणी पण न्यायाला आम्हाला समोर गेलेला नाही आहे न्याय मिळवण्यासाठी. यानंतर हे 2024चे लोकसभा इलेक्शन येणार आहे. हा समाज एकजूट झालेला आहे. नागपूर शहर
ग्रामीण पूर्ण देशामध्ये जागा झालेला आहे। आता हा आंदोलन कुठे थांबणार नाही, हा आता पेटत राहणार आहे। एकजूट हलबा समाज झालेला आहे आणि इथून 18 तारखेला आज आम्हाला इथून काही पॉझिटिव्ह निर्णय मिळाला नाही तर यानंतर आमची जी भूमिका राहणार ती एक वेगळी भूमिका राहणार आहे। आंदोलनाच्या मार्फत हे थांबणारही नाही आहे। बस हे आंदोलन या सरकारच्या माध्यमातून जे आहे त्यांना जे इशारा द्यायचा आहे की आम्ही 18च्या नंतरची रणनीती बनणारा समाज बांधव आणि आमचे नेते आमचे मार्गदर्शक पुढारी ते काही घेणार आहे आणि त्या दिशेने आम्ही आता जाणार आहे वाटचाल।